भाजणीचं पीठ आहे ना हे. हे आपण मम्मी काय पीठ केलेलं आहे ना हे घरी भाजणीचं. हे काय हे दुसरी वाटी भाजणीचं पीठ ना आई. हे किती वाटी मम्मी हे घेणार आहे? 2. हे तांदळाचं पीठ आहे. हे काय हे तांदळाचं पीठ किती? 1 वाटी मम्मी. एकच. हा म्हणजे 1 सपाट वाटी. अर्धी वाटी. म्हणजे कसा असतो आई काय अंदाजा? अगं मिक्स करते भाजणीच्या ह्याच्यात थोडं तांदळाचं. अच्छा म्हणजे 1 वाटी भाजणीला चालते तांदळाचं ऍड केलं. हे भुस्सा मम्मी काय ते हे टाकून द्यायचा ना जे हे आता काय टाकते मम्मी? बेसन. हे थोडंसं बेसन. किती? अर्धी वाटी. अर्धी वाटी तांदळाचं, अर्धी एक्स्ट्रा असं त्याच्यात. नेहमी तू काय अशीच करते का आई भाजणी? नुसतं पण घेते मी असं तांदळाचं बेसन आणि काय गव्हाचं थोडं ज्वारी ते पण चालते भाजणीला. हे मध्ये मम्मी काय ते भोग पाडलाय ना पाणी जायला. आता काय लाल तिखट 2 चम्मच. हळद टाकते 1 चम्मच. गरम मसाला किती? 2 चम्मच. 1.5 चम्मच. हे काय मीठ हे भरून 1 चम्मच. हिंग 1 चम्मच छोटावाला. आता काय तेल टाकते. 2 चम्मच ना. हे काय 4 कांदे हे कट केलेले आता हे टाकते ना हे याच्यात. मम्मी हे कसं समजणार की हे किती कांदा लागतो वगैरे? जास्त जसं पीठ घेऊ तसं ते मग घ्यायचं कांदा. तर जास्त आहे म्हणून हे 4 मोठे कांदे. आणि हे आता काय कोथिंबीर काय ती चिरते. जास्त लागतो याला काय आई? कोथिंबीर आणि कांदा जास्त लागतो. आणि हे कशासोबत मम्मी काय हे चांगलं लागतं आई? हे सॉस दही चहा सोबत पण ना हे मस्त लागते. चहा सोबत घेतात. मला तर चहा सोबतच काय आवडतं हे सकाळी. आणि हे गरमच मम्मी ते चांगलं लागते ना. हे थंड झालं की त्याची टेस्ट एकदम सावकाश करायला लागतं भाजणी. हे सावकाश असे करायला लागतात म्हणजे क्रिस्पी चांगले बनतात. आणि तेल लागते जरा खूप आई. म्हणजे टाइम लागतं ना हे शिजायला भाजणी. आणि हा ते डब्यामध्ये पण ना मम्मी देऊ शकतो टिफिनला. आता कोथिंबीर टाकते. हे गरम पाणी काय ते कंपल्सरी आहे? असं काय नाही म्हणजे भाकरी सारखं कोमट आहे ना हे थोडंसं. म्हणजे जास्त पण नाही. गरम पाणी किती टाकलं आई? हे कसं हे करायचं? तसं ऍड करायचं. हे भाकरी टाईपच हे झालं ना. भाकरी टाईप घ्यायचं. याला काय हे बोलतात आई? थालीपीठ किंवा पीठ नाही तर भाजणी. हे काय अर्ध केलं अजून थोडं बस. हे बघ हे एवढंच केलंय ना अर्ध. आता हे मळायचं. हाताने मळते का आई? पाणी जास्त पडलं तर पीठ घ्यायचं. म्हणजे कसलं पीठ? भाकरी सारखं तांदळाचं किंवा तांदळाचं. आणि मम्मी हे काहीतरी फ्रीज मध्ये पण ते राहतं ना पीठ आई? हे नेक्स्ट डेला करू शकतो पण ते नरम होते. मग त्याच्यात पीठ ऍड करायला लागतं.
आता तू नाही का हे हे लगेचच कधी कधी करायचं. काय हा, उरलं तर ठेवते. पुरायचं हा. मग तू परत हा दुसऱ्या दिवशी काय ती करायची, तेव्हा तू काय ते हे करायची आई, पीठ टाकायची हा, थोडंसं. पीठ थोडं टाकून हे कसलं मळायचं. पीठ टाकायची? तांदळाचं. तांदळाचं. हे म्हणजे आपण काहीतरी फ्रीजमध्ये पण ना आई हे राहतं, नाही, जास्त पण ते केलं नरम तर. होते. कांदा असतो ना हम्म. त्यात, अजून नरम होते. म्हणजे ते नेक्स्ट डेला काय ते हे करायलाच लागते ना, झक मारून. हम्म. ते खरं वेळेलाच करतात, हम्म. ठेवत नाही. पण जास्त झालं वगैरे तर मी ठेवते. आता कसं हे नॉनव्हेज नाही ना काय खाऊ शकत, हे मग हे असं काहीतरी करायचं. हे मळून मम्मी काय झालेलं आहे ना, आता काय तेलाचं हे घेते ना हात, म्हणजे तेल टाकते हं. हे वरनं परत. आता एक गोळी करायची आपण. गोळे हे करतानाच तेल घ्यायचं ना थोडंसं, हं. परत मळते की काय? हे किती करायचे आई हे गोळ्याची साईज? ही एवढी. थोडं कडक असलं चालते, थोडं मऊ झालं. हे काय तेल. याला हे काय ते हे प्लॅस्टिकचीच लागते ना हे हो. पिशवी, किंवा हीच. ओला काहीतरी हे फडका वगैरे आई? फडकं नाही वापरत. तू काहीतरी ते हे प्लॅस्टिकचंच काय हो, हे यूज हेच करते घेते ना? मी. हं. फडक्याने ते अजून गिल्ला नरम नरम जाम. मी पहिलेपासून असं ह्याच्यावरच करते. आता काय, आता हे तवा थोडासा हे भाजलं, हे टाकलंय. तापलंय. आता हे तेल टाकलं ना थोडंसं, हं. आता काय हे टाकते. असं घ्यायचं. हे भाकरीसारखंच टाकायचं आहे ना? हे तेलाचा हात घेते का? ते भोग पण आई पाडतात ना? हो. ते दाखव ना, हे कसं भोग पाडतात. हे मध्येच तू पाडते, हे मध्येच नाही मध्येच पाडत नाही. ना भोग? हां. म्हणजे ते कुरकुरीत होतात भोग पाडले. काय काय हे मम्मी तूप पण काय ते हे टाकू शकतो ना, नाही, तूप बटर बटरला टाक. भोकामध्ये. हे घे, झालं. गॅसचं मम्मी ते फ्लेम कसं हे पाहिजे आई? आधी तापून घ्यायचा, मग लहान करायचा, मग टाकायचं, मग मीडियम ठेवायचं. हे मम्मी थोडंसं हेच असते ना, काय ते कडक कडक असते ना थोडंसं? कडक चालते. कडक असते. हे थोडं आणि नरम झाली. झालं. आता ही टाकते ना. हे काय हातावर घेतली आणि टाकली डायरेक्टली. थोडंसं काय तेल पण हे टाकणार वरनं. ही छोटी केली ना आई हो. हे भाजाणी, आणि हॉटेलमध्ये तर काही लहान लहानच असतात आई. एवढेच असतात. आणि ते तुझे असे काहीतरी ते मोठे हे असतात. काय ते मोठे असतात ना, हे भाकरी सारखे. आजच तुम्ही भाकरीसारखे काय नाही. लहान केले. मीडियम. हे दही सोबत आई हे मस्त लागेल ना एकदम. हे आता काय लहान केलं, हे मध्येच फास्ट करायचं ना गॅस. आता काय हे काढते. हे वेळ लागतं ना आई भाजायला. हॉटेलमध्ये कसं ते लोक हे डीप फ्राय करतात, नाही असं आपण कसं हे करतो.
मीडियम करायचं. हे खूप वेळ लागतं ना आई शिजायला. जरा सावकाश केलं का क्रिस्पी होतात ते. झाली नाही हो. भाजणी आपली. चालेल.